मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो, 21 जून 2026 मानाचं पेडगाव हिंद केसरी मैदान आणि 22ला होतंय एक आदत एक बैल मैदान. त्याचबरोबर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या पेडगाव हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये कोणकोणत्या नंदी आपल्याला प्रमुख दावेदार म्हणून या मैदानाकडे बघितलं जातंय, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात पहिले मित्रांनो, आज त्या नंदीचा वाढदिवस आहे. असा मित्रांनो, कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह आहे, असा मथुर 1001. मित्रांनो, आपण बघितलं असेल, जेव्हा जेव्हा मोठी मैदानं असतात, त्या मोठ्या मैदानामध्ये मथुर राहुलभाईची मान कधीच खाली येऊ देत नाही. आपण बघितलं असेल, सोनेरा केसरीचं भव्य दिव्य असं मैदान झालं. त्या मैदानामध्ये मित्रांनो, मथुर आणि सुलतान आपल्याला पळताना दिसले होते. एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं होतं आणि त्या मैदानामध्ये मथुर आणि सुलतान तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आणि नक्कीच येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये मथुर 1001 आपल्याला एक प्रमुख दावेदार म्हणून मानला जातोय. त्याचबरोबर या बैलगाडा क्षेत्रातील ज्या नंदीला देव संबोधलं जातं, ज्या नंदीला मित्रांनो लहानापासून वृद्धापर्यंत लोक प्रेम करतात ज्या नंदीवरती, असा मित्रांनो मोहिल शेठ धुमा सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर. मित्रांनो, बक्कासूर आपल्याला एका टॉपच्या पैऱ्यामध्ये तर पळताना दिसेलच, परंतु मित्रांनो बक्कासूर हा देव आहे बैलगाडी क्षेत्रातील आणि नक्कीच येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये बक्कासूर देखील आपल्याला एक प्रमुख दावेदार मानला जातो या भव्य दिव्य अशा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठी खरेदी ज्याची आहे मित्रांनो, असा चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख आहे, असा समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा मित्रांनो मल्हार 11-11 आत्ता चालू सीझनला मित्रांनो टॉपमध्ये पळतोय मल्हार. आपण बघितलं असेल, सोनेरा केसरीचं भव्य आणि दिव्य असं ओपनचं मैदान झालं. त्या मैदानामध्ये मल्हार 11-11 आणि भवानी आपल्याला पळताना दिसले. मित्रांनो, पब्लिकने पळून एक नंबर केलाय या नंदींनी आणि नक्कीच मल्हार 11-11 देखील आपला एक प्रमुख दावेदार मानला जातो या भव्य दिव्य अशा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये. त्याचबरोबर समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर 11-11 देखील आपल्याला एक प्रमुख दावेदार म्हणून मानला जातोय पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये. त्याचबरोबर त्यांच्याच दावणीचा साई 11-11 देखील एक प्रमुख दावेदार म्हणून मानला जातोय. मित्रांनो, आत्ता जर कोणती दावण पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी एक टॉपची दावण म्हणण्यात काही हरकतच नाही, तर मित्रांनो ती दावण समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांची आहे. मल्हार 11-11, सुंदर 11-11, त्याचबरोबर साई 11-11 हे तिन्ही नंदी मित्रांनो एक प्रमुख दावेदार मानले जातात या पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी. त्याचबरोबर मित्रांनो, निमगावकरांचा पंचम हिंद केसरी सावकार चालू सीझनला मित्रांनो एक गुलालाचा बेताज बादशाह आहे. सावकार सावकार देखील मित्रांनो एक प्रमुख दावेदार मानला जातो या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये. त्याचबरोबर मागील वर्षीचा पेडगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी आत्ता आपण बघितलं असेल, बिंजोडमध्ये एक तुफानी फेरा बघायला मिळाला. साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत शेठ फुलोरे यांचा महान भारत केसरी पेडगाव हिंद केसरी 2025 चा मानकरी हरण्या 722. हरण्या 722 देखील आपल्याला एका टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसेल आणि तो देखील एक प्रमुख दावेदार मानला जातोय या पेडगाव हिंद केसरी मैदान 2026 मध्ये. त्याचबरोबर किन्नाप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना देखील आपल्याला एक प्रमुख दावेदार मानला जातोय. जेव्हा जेव्हा मोठी मैदान असतात, त्या मोठ्या मैदानामध्ये हिंद केसरी रायना हा फायनलसाठी पात्र होतो. आपण बघितलं असेल, कोरेगाव हिंद केसरीचं मैदान संपन्न झालं, त्या मैदानामध्ये देखील रायना आपल्याला फायनलच्या गुलालाचा मानकरी
ठरला होता त्या कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये. आणि नक्कीच या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील रायना एक प्रमुख दावेदार मानला जातोय. त्याचबरोबर मिलिंद शेठ पाटील, कोसगाव अंबरनाथ यांचा बिंजोडचा बादशाह आणि 3 फेरचा देखील बादशाह आहे असा भोंगा मित्रांनो, भोंगा देखील कोरेगाव हिंद केसरी मैदानामध्ये गुलाल घेतला होता. आणि भोंगा देखील आपल्याला एका टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये. आणि भोंगा देखील एक प्रमुख दावेदार मानला जातो या भव्यदिव्य अशा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये. त्याचबरोबर या बैलगाडा क्षेत्रातील एक देखणं हत्यार म्हणून ज्या नंदीकडे बघितलं जातं, असा मित्रांनो अजित शेठ जगताप, अमर शेठ जगताप, कारुंड एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्या देखील मित्रांनो आपल्याला एक प्रमुख दावेदार मानला जातो या पेडगाव हिंद केसरी 2026 मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा 25-26, घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो 25-26 हा देखील एक टॉपचा प्रमुख दावेदार आपल्याला या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये मानला जातोय. त्याचबरोबर स्वर्गीय रणजित निंबाळकर सर, पैलवान अभिजित भैया पवार, थैमान ग्रुप, साखरवाडी फलटण यांचा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा मित्रांनो, सर्जा देखील एक प्रमुख दावेदार असणार आहे या पेडगाव हिंद केसरी 2026 मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो ज्या नंदींनी आदत वयामध्ये पुसेगाव हिंद केसरी किताबाचा मान पटकवला, असा हिंद केसरी साज मित्रांनो, हा हिंद केसरी साज देखील आपल्याला एक प्रमुख दावेदार मानला जातो या पेडगाव हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये. हिंद केसरी लक्ष्या आणि हिंद केसरी सचिन हे देखील मित्रांनो आपल्याला एक प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्याचबरोबर मित्रांनो सिलारो गाडीचा मानकरी विठ्ठल नाना भूतकर यांचा व्हाईट गोल्ड चिक्या मित्रांनो या भव्य दिव्य अशा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये एक प्रमुख दावेदार म्हणून मानला जातोय मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो विठ्ठल नाना यांचा तेजा देखील एक प्रमुख दावेदार मानला जातोय. मागील वर्षी पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता विठ्ठल नाना भूतकर यांचा तेजा आणि दिवान्या. त्याचबरोबर मित्रांनो आत्ता एका नंदीचा मित्रांनो आपल्याला कमबॅक बघायला मिळालाय, असा मित्रांनो अमित शेठ भाडे, वाघोली पुणे यांचा हिंद केसरी चिमण्या. मित्रांनो चिमण्याचा देखील आपल्याला कमबॅक बघायला मिळाला मागच्या मैदानामध्ये. चिमण्या देखील आपल्याला एका टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे आणि चिमण्या देखील एक प्रमुख दावेदार मानला जातोय मित्रांनो या भव्य दिव्य अशा पेडगाव हिंद केसरी 2026च्या मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो बापूशेठ आंबेडकर वडकी पुणे, ओमकार शेठ मिसाळ यांचं काळीज मित्रांनो पिस्टन 22-11 आणि सोन्या 22-11 हे दोन्ही नंदी देखील मित्रांनो आपल्याला एक प्रमुख दावेदार मानले जातात या पेडगाव हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये. घरणिकेकरांचा चटणी भाकरीवरचा पहिलवान, घरणिकेकरांचा राजा, घरणिकेचा राजा देखील आपल्याला एक प्रमुख पहिऱ्यामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे आणि एक प्रमुख दावेदार म्हणून मानला जातोय. त्याचबरोबर मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांचा गतीचा बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख, असा महाराज 6300 देखील एक प्रमुख दावेदार आपले मानला जातो या पेडगाव हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार विगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या नंदीची ओळख आहे, असा सर्जा दादा, त्याचबरोबर रोमन दादा हे दोन्ही नंदी देखील आपल्याला एक प्रमुख दावेदार मानले जातात या पेडगाव हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे, एकनाथ दादा पाटील कंदूर यांचा कंदूरचा राजा देखील आपल्याला एक प्रमुख पहिऱ्यामध्ये पळताना दिसणार आणि एक प्रमुख दावेदार मानला जातो या पेडगाव हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर ज्या नंदीला पिल्लू म्हणून ओळखलं जातं, असा मित्रांनो पिल्लू पुष्पराज मथुर सोबत पळाला होता श्रीनाथ केसरी मैदानामध्ये, ट्रॅक्टरचा मानकरी ठरला होता, असा मित्रांनो पुष्पराज देखील आपल्याला एक प्रमुख दावेदार मानला जातो या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये. आणि मित्रांनो त्याचबरोबर विसापूरकरांचा कार्तिक
कार्तिक देखील मित्रांनो एक प्रमुख दावेदार मानला जातो या पेडगाव हिंद केसरी किताबाच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर घरणीकरांची बुलट देखील मित्रांनो एक प्रमुख दावेदार मानला जातोय. किनीकरांचा रायबा असेल, त्याचबरोबर जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर, ज्या नंदीने आदत वयामध्ये धुमाकूळ घातला होता, असा जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर देखील एक प्रमुख दावेदार मानला जातोय. त्याचबरोबर दीपक शेठ पाटील चिरले, कान्हाशेठ पाटील यांचा शॉटगन मेहरबान मेहरबान देखील एक प्रमुख दावेदार मानला जातोय. कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी मेहरबान मेहरबान देखील मित्रांनो एक प्रमुख दावेदार मानला जातोय. त्याचबरोबर सासवडकरांचा बादल, वाटेगावकरांचा बादल हा देखील एक प्रमुख दावेदार मानला जातोय. सुलतान 2211 देखील एक प्रमुख दावेदार मानला जातोय. वजीर 916 देखील प्रमुख दावेदार मानला जातोय. सुंदर बॉस देखील एक प्रमुख दावेदार मानला जातोय. गिरवीकरांचा माऊली देखील एक प्रमुख दावेदार मानला जातोय. हे होते काही प्रमुख दावेदार